नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील निठूर येथील ऐतिहासिक नरसिंह मंदिराच्या दर्शनासाठी पूर्वी आले असताना पुन्हा येईन असा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी चंदगड दौऱ्यावर येत आहेत. आगामी नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. राज्य सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा जनतेपुढे ठेवणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री येत असल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे वेगवेगळी कारणं देऊन फडणवीस यांच्या दौऱ्यावर टीका सुरू असल्याचा आरोप भाजप शिंदे गटाने केला. चंदगड इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज बोलताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी माजी आमदार राजेश पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं. माजी आमदार आणि नंदाताई बाभुळकर यांच्या काळात सत्ता असूनही चंदगडमध्ये अपेक्षित विकास साधता आला नाही. उलट गेल्या काही वर्षात मी केलेल्या 193 कोटींच्या कामामुळे तालुक्याचा चेहरा बदललाय असं ते म्हणाले. तसेच माजी आमदारांच्या वाघ उपमेवर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, उपमा देण्यात वेळ घालवू नका, विकास कामांवर बोला. राजू शेट्टी यांनी निर्माण केलेल्या गैरसमजावर प्रतिक्रिया देताना शिवाजीराव पाटील म्हणाले, मी शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला 3410 रुपयांची पहिली उचल आणि हंगामानंतर 100 रुपयांची भर असे एकूण 3510 रुपये देण्यास मान्य केले. पुढील 5 वर्षात चंदगड नगरीला 1000 कोटींपेक्षा जास्त निधी मिळवून देण्याचं आश्वासन देत त्यांनी तरुणांसाठी रोजगार निर्मिती, सुसज्ज आरोग्य सेवा, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि जातीय सलोखा यावर काम करण्याची ग्वाही दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी गंभीर आरोप करत सांगितलं, प्रत्येक घरातील तरुणाला चंदगड अर्बन बँकेत नोकरी मिळेल अशा खोट्या आश्वासनांचा सपाटा काही लोकांनी लावलाय. जनतेनं अशा दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांना बळी पडू नये. भाजप, शिवसेना, शिंदे गटाच्या पाठीशी ठाम राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सुरेश सातवणीकर यांनी सर्व समाजासाठी समान व सर्वांगीण विकासाचं अभिवाचन दिलं. या पत्रकार परिषदेला माजी सभापती शांताराम पाटील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कानेकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण गावडे, रवींद्र बांदवडेकर, डॉक्टर परशुराम पाटील, अनिल शिवणगेकर, विशाल बल्लाळ यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.